तर सगळ्यांना जय भीम. तुम्ही बघितलाच असेल आमचा बॅनर महात्मा फुले नगरचा, इतका सुंदर आणि इतका भारी. तर शेवटपर्यंत व्लॉग बघा, तुम्हाला पण कळेल किती सुंदर बॅनर लावला आहे बाबासाहेबांचा. आणि इतकी मज्जा, ह्या सगळ्या ज्या दिसतात ना, यांचा इथे लेझिम होता, डान्स होता खूप छान. यांनी खूप भारी आमच्या एरियामध्ये पहिल्यांदा म्हणजे असा डान्स ठेवण्यात आला होता. बॅनर नेहमीच खूप मोठा असतो, पण डान्स वगैरे कोणी ठेवत नाही. पण ह्या वर्षी इतका सुंदर डान्स आणि खूप छान पद्धतीत त्यांनी पण साजरा केला आहे. तुम्हाला जर तो ब्लॉग बघायचा असेल तर मी अपलोड केला आहे, तर नक्की तुम्ही बघा. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बॅनर कसा लावला आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे दाखवत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हालाही समजेल आणि खूप एन्जॉय करा आणि छान छान कमेंट्स करा. सगळ्यांना जय भीम. आणि मेहनत बघा, इतकी मेहनत घेतली आहे सगळ्यांनी, म्हणजे लहान्यापासून मोठ्यांनी. त्यांच्या ह्या मेहनतीला सलाम आहे आणि खूप भारी काम करतात आणि खूप भारी वाटलं, तुम्हीच बघू शकता. आणि त्याचप्रमाणे डान्स तर इतका सुंदर झाला आहे ना, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि ओपनिंग पण खूप छान केली आहे, ते पण मी टाकलं आहे यूट्यूबला. तर पूर्ण तुम्ही बघू शकता. ही गर्दी बघा, आमच्या एरियाची गर्दी ही तर काही नाही, थोड्या वेळाने आणखीन जास्त गर्दी झालेली होती, तर तुम्हाला दिसेलच. आणि खूप मज्जा आली आणि खूप छान असा बॅनर लावण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप आपल्या 14 एप्रिलच्या खूप शुभेच्छा. आणि तुम्ही बघा पुढे इतका सुंदर बॅनर लावला आहे. आणि तयारी तर बघा, इतक्या सुंदर मुली नटून आल्या होत्या आणि बॅनर लावून झालेला आहे. ओपनिंग झालेली आहे, तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे. आणि मुलींचा डान्स पण मी अपलोड केला आहे. फक्त त्याच्यामध्ये म्युझिक नाही आहे, कारण कॉपीराईट येतं सगळ्यांना माहिती आहे, म्हणून म्युझिक कट केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता गाणं कुठलं आहे हे कमेंट करून सांगू शकता तुम्ही, कारण सगळे बघा कसे नाचत होते, इतका एन्जॉय करत होतो ना आम्ही, तुम्ही बघू शकता. आणि इतका एन्जॉय केला, इतका डान्स केला आहे ना, मी म्हटलं आत्ताच एवढं नाचलो आहे तर 14 एप्रिलपर्यंत काय होते काय माहिती. आणि सगळेच एन्जॉय करत होते, आम्ही पण खूप एन्जॉय केला, खूप नाचलो. इतके पाय दुखत होते, तुम्ही बघू शकता, इतका घाम आला होता आणि तरी पण आम्ही नाचतच होतो. खूप एन्जॉय केला. शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि पुढे ओपनिंग झाल्याच्या नंतर जे फटाके लावले होते, म्हणजे खूपच सुंदर, म्हणजे मला तुम्हाला सांगता येत नाही, तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला पण समजेल की किती भारी, म्हणजे किती छान असं डेकोरेशन केलं होतं. पहिल्यांदाच, नेहमीच होतं, पण हे डेकोरेशन एकदम हटके होतं ह्या वर्षीचं आणि खूप छान वाटलं. तर तुम्ही बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. इतके छान फटाके लावले होते. याच्या अगोदर पण खूप सारे फटाके फोडले होते. आणि मुली ज्या वेळेस नाचत होत्या त्यावेळेस पण खूप छान फटाके फोडले होते. आणि जेव्हा बाबासाहेबांचा हा फोटो लावला ना, त्यावेळेस बघा इतके छान फटाके लावले होते ना, इतकं भारी वाटत होतं ना, अंगावर असा काटा येत होता. आणि इतकं भारी वाटलं हे सगळं बघून. तुम्हाला फोटो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. फोटो खूप सुंदर आहे आणि खूप भारी वाटलं. डान्स काही थांबत नव्हता बरं का आमचा, थोडं काही लगे म्युझिक चालू झालं की लगेच आम्ही डान्स करत होतो. आणि इथं म्हणावं लागत नाही की या नाचा, गाणं लागलं की डायरेक्ट हातपाय असे वळवळ करतात. आणि नाचणं म्हणजे काय, एकदम आपला छंदच आहे. आणि 14 एप्रिल डान्स म्हटलं की काय, ज्याचं नाही त्याचं अंग हलतं. बाबासाहेबांचे गाणे ऐकल्यावर इतके भारी गाणे होते आणि खूप छान वाटलं. आणि पूर्ण शेवटपर्यंत तुम्ही व्लॉग बघितला त्याच्यासाठी मनापासून आभार. आणि छान कमेंट्स करा. तुम्हाला 14 एप्रिलच्या खूप शुभेच्छा. सगळ्यांना जय भीम. चला तर आता पुढे बघा आणि कमेंट करायला विसरू नका. पुढे पण खूप छान व्हिडिओ आहे, तर तुम्ही तो नक्की शेवटपर्यंत बघा.
हा जो बाबांचा फोटो आहे ना तो नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटतो. आणि हे जे फटाके लावलेत ना हे पण सांगा कसे वाटले. ह्यावर्षी म्हणजे खूपच छान अशी तयारी झाली होती. दरवर्षीच असते, दरवर्षी बॅनर पण खूप छानच असतो, फक्त ह्यावर्षी थोडीशी वेगळी तयारी झाली आहे. तर नक्की कमेंट करून सांगा. चला तर बाय आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.